समारंभः शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपरा। आज गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा। सदाशिवापासून चालत आलेली ही अतिशय श्रेष्ठ आणि उदात्त परंपरा आमच्या भारतीय संस्कृतीचा एक अतिशय मोठा असणारा वैशिष्ट्यपूर्ण असणारा भाग म्हणजे आमची गुरु शिष्य परंपरा। केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रांच्या मध्ये ही गुरु शिष्य परंपरा आपल्याला दिसते आणि अतिशय गुह्य असणारं ज्ञान शिष्य प्रशिष्य यांच्या द्वारा आजपर्यंत आमच्या पर्यंत जर आला असेल तर यामागे अनेक श्रेष्ठ असणारे आचार्य आणि गुरु यांचं असणारं महान योगदान। आणि या सगळ्या परंपरेचा प्रारंभ सदाशिव समारंभ प्रत्यक्ष भगवान शिवांच्या पासून जी प्रारंभ होते, प्रत्यक्ष भगवान विष्णूंच्या पासून नारायणांच्या पासून जी प्रारंभ होते, नारायणं पद्मभवं वसी, अशी ही श्रेष्ठ असणारी परंपरा याच्या मध्यभागी साक्षात भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य आणि अशी ही परंपरा अव्याहतपणानं अस्मदाचार्य पर्यंत आमच्या गुरूंच्या पर्यंत येते। सगळ्यात महत्वाचा भाग असेल ही परंपरा स्वयंभू असणाऱ्या भगवान शिवांच्या पासून एखाद्या गंगेच्या उगमा प्रमाण चालू झाली तरी पण या संपूर्ण ज्ञानगंगेचा विस्तार, याच्या प्रवाहाचा विस्तार, याच्या प्रवाहाला योग्य दिशा आणि योग्य गती देण्याचं आणि त्या काळात धर्माची संस्थापना करण्याचं प्रचंड मोठं कार्य भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्यांनी केलं। आणि म्हणूनच केवळ आज आम्ही जे हिंदू म्हणून स्वतःला म्हणून घेतो, आमच्या प्रत्येक या हिंदू मानवापर्यंत किंबहुना विश्वामधल्या प्रत्येक माणूस म्हणून जन्माला आलेल्या मनुष्यापर्यंत हे गुह्य ज्ञान आचार्यांनी पोहोचवलं। आणि हे पोहोचवत असताना या ठिकाणी अनेक उल्लेख केले गेले, आचार्यांनी अनेक ग्रंथांचं लिखाण केलं। भगवान व्यासांच्या बद्दल मागच्या 3 पौर्णिमांना मी भरभरून बोलले। व्यास, वसिष्ठ, वाल्मिकी ही नावच इतकी श्रेष्ठ आहेत, या एकेका महापुरुषावर बोलणं म्हणजे एक महान असणारा ग्रंथ तयार होईल। अतिशय अल्प काळात अतिशय भव्य आणि उदात्त कार्य या आचार्यांनी करून ठेवलं। या सगळ्या परंपरेमध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य जर यांनी करून ठेवलं असेल, तुम्ही पहा बाकीची कार्य जगामध्ये उत्पन्न होतात, काही काळ राहतात, त्याचा खूप गाजावाजा सुद्धा होतो। त्यामध्ये आश्रमांचं निर्माण कार्य असेल, मंदिरांचं निर्माण कार्य असेल, ही सगळी निर्माण होतात, पण काळाच्या ओघात यांचा प्रभावही कमी होतो। आणि हेच जाणत्या आचार्य परंपरेने जाणलं
संतांनी आश्रय घेतला आणि आपल्या प्रखर असणाऱ्या लेखणीमधून अद्भुत असणारे ग्रंथ आणि हे रचना झाली. भगवान व्यासांनी आता सांगितलं, महाभारत लिहिलं, 18 महापुराण लिहिली, महाभारतामध्ये गीतेचं संकलन केलं, वाल्मिकी ऋषींनी रामायणासारखा महान ग्रंथ लिहिला, वसिष्ठांनी 35,000 श्लोकांचं योग वासिष्ठ हा अद्भुत ग्रंथ लिहिला. आदिशंकराचार्यांनी सुद्धा असंच अनेक पद्धतीने हे लिखाण केलं, भाष्य लिहिले, ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं, उपनिषदांच्यावर लिहिलं, श्रीमद भगवत गीतेवर आचार्य भाष्य करतात. त्याचबरोबर आचार्यांनी अनेक सुंदर स्तोत्र ज्याच्यामध्ये भाव उत्कट होईल अशी स्तोत्र लिहिली आणि त्याबरोबरच सामान्यातल्या सामान्य मनुष्याला सुद्धा समजावं. कदाचित आचार्यांनी कलियुगातला हा गृहस्थाश्रमी माणूस, संसारामध्ये अडकलेला माणूस, जो वर्षभर येऊ शकत नाही, कसा तरी गुरुपौर्णिमेला येतो, असा असणारा माणूस यांनी डोळ्यासमोर ठेवला असावा. आणि एक अतिशय अद्भुत ग्रंथ आचार्य लिहितात आणि तो म्हणजेच भजगोविंदम. त्यामध्ये अतिशय सुंदर उपदेश, आदेश, मार्गदर्शन आचार्य करतात आणि या गुरूंचा महिमा, या महापुरुषांचा सत्संगाचा महिमा सांगत असताना आचार्य अवघ्या 4 ओळींच्या मधून या सत्संगाचा महिमा गातात आणि म्हणतात, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलतत्व, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. आचार्यांनी क्रम सांगितला, सत्संगत्वे निसंगत्व. ज्यावेळेस तुम्ही सत्संगामध्ये जाता त्यावेळेस मनुष्य निसंग होतो. दुसरा क्रम सांगितलाय, निसंगत्वे निर्मोहत्व. मनुष्य निसंग व्हायला लागला की त्याच्या आत असणारे जे अनेक मोह आहेत हे मोह नष्ट होतात. निर्मोहत्वे निश्चल तत्व, मोहरहित अवस्था निर्माण झाली की मगच हे जे तत्व आहे, जे सार आहे, या निश्चल तत्वाची, आनंद स्वरूपाची प्राप्ती होते आणि त्याच वेळेस निश्चल तत्वे जीवन मुक्ती, जीवन मुक्तावस्था प्राप्त होते. असं हा श्लोक आणि असं भाषांतर आणि अनेक वेळेला श्रवण केलेलं आहे. वरवर आपण अर्थ पाहतो आणि सोडून देतो. सत्संग याचा अर्थ ज्यावेळेस आचार्य स्पष्ट करतात, सत्संग म्हणजे आमच्या जीवनामध्ये महापुरुषांचा आणि केवळ महापुरुषांचा म्हणजे शरीराचा किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा संग नाही. कदाचित त्यांनी जे अद्भुत ग्रंथ लिहिले असतील या ग्रंथांचा असणारा संग. आणि या संघामध्ये जसजसा हा मनुष्य जातो, हा भक्त जातो, साधक जातो, त्यावेळेस निसंगत्व, निर्मोहत्व आणि निश्चल तत्व प्राप्त होते. आणि हे कसं प्राप्त होतं, अशी या आमच्या इतिहासामध्ये एक नव्हे, दोन नव्हे, शेकडो आणि हजारो दृष्टांत आणि उदाहरण आहेत. या कलियुगामध्ये तर प्रामुख्यानं केवळ आणि केवळ हा सत्संग सांगितलाय. याचं कारण सत्संगामध्येच या मनुष्याला एक्झॅक्टली हे अध्यात्म आणि हे ज्ञान साधना काय आहे हे सहजपणानं समजतं. गेल्या 10-15 दिवसात मला कित्येक जणांनी, 10-12 जणांनी फोनवर प्रत्यक्ष एकाच आशयाचा प्रश्न विचारला. कदाचित गुरुपौर्णिमा जवळ येत होती म्हणूनही असे माताजी, नक्की गुरूंवर श्रद्धा ठेवावी की ईश्वरावर श्रद्धा ठेवावी?
पेक्षा अधिक जवळ माझा ईश्वर आहे, जसा प्रल्हादाला दिसला. प्रल्हादाला म्हणून सांगितलं, माझा नारायण या खंमातही आहे. इतकी नितांत श्रद्धा ज्याची ईश्वरावर आहे त्याचा आराध्य ईश्वर केला नव्हे. ईश्वर आणि गुरु हे केवळ दोन शब्द आहेत, यांच्यामध्ये लेश मात्र ही भेद असू शकत नाही. आणि याच तुम्ही ईश्वर म्हणा किंवा गुरु म्हणा, पाण्याला पाणी म्हणा किंवा जल म्हणा, ते प्राशन केलं की तुमची तहान शांत होते. तसंच गुरु असेल किंवा ईश्वर असेल, ज्याचा जसा भाव असेल त्या प्रमाणे तो साधनेमध्ये प्रवृत्त होतो. आमचा इतिहास, आमची पुराण, आमचं हे सगळं शास्त्र ज्यावेळेस आम्ही पाहतो, श्रुती असतील, पुराण असतील, उपनिषद असतील, ज्ञान तर देतातच, पण या ज्ञानाचं फळ नक्की प्राप्त होतं. तुमच्या सोप्या भाषेत संसारामधून आज नाही उद्या मुक्ती मिळू शकते, याचे अनेक दाखले आमचं हे शास्त्र देते. विशेषतः कलियुगात, मी 2 मिनिटापूर्वी सांगत होते, विशेषतः कलियुगात भगवंतांनी सगळ्यांच्यासाठी सगळ्यात सुलभ मार्ग सांगितलाय, आणि तो म्हणजे सत्संग हा. कारण गुरुप्राप्ती जरी मी म्हणालो तरी अनेक जन्मजन्मांच्या पुण्याई शिवाय, ऐकू येत आहे ना, अनेक जन्मांच्या पुण्याई शिवाय गुरु प्राप्त होतीलच असं सांगता येईल. आणि गुरु प्राप्त झाले, आज मी एखादं शरीर, एखादी व्यक्ती, त्याच्यामध्ये गुरु पाहण्याचा प्रयत्न करतोय, पण दुर्दैवानं या कलियुगामध्ये कुठं विश्वास ठेवावा आणि कुठं ठेवू नये हा सुद्धा ज्वलंत प्रश्न आहे. आणि म्हणूनच हे पाहूनच या पुराणकार भगवान व्यासांनी द्वापार युगाच्या शेवटी या सत्संगाचा महिमा गायला. तू सत्संगामध्ये जावस, जे साधू पुरुष आहेत, जे सज्जन आहेत, जे महापुरुष आहेत, जन्मजन्मांच्या पुण्याईनं त्यांचा सहवास मिळतो. और सभी मिल जाएगा, सत्संग मिलना मुश्किल है. आणि असा जर मिळाला असेल तर तू त्यांच्या सानिध्यात जावं असं सांगणार शास्त्र, असा सांगणारा सगळ्यात पहिला उपदेश आमच्या या भारत भूमीमध्ये ऋषभदेवांनी, भगवान विष्णूंचा जो अवतार आहे त्या ऋषभदेवांनी आपल्या 100 पुत्रांना या सत्संगाचा महिमा गायला. त्यामध्ये 9 पुत्र अतिशय ज्ञानी, आणि त्यामध्येही सगळ्यात श्रेष्ठ पुत्र म्हणजे भरत, ज्याच्या नावावरून आमच्या देशाला भारत हे नाव पडलं. जन समुद्र पर्यंत असणाऱ्या या पृथ्वीचं साम्राज्य, या सगळ्याचं रक्षण केलं असा असणारा हा भरत राजा, सम्राट असणारा, या भरताला ऋषभदेवांनी त्यांच्या पित्यानंच हा सुंदर उपदेश केला, सत्संगाचा महिमा गायला. आणि तेच संस्कार होऊन अवघ्या 3 जन्मांच्या मध्ये, कथा सांगत नाही, सगळ्यांना माहित आहे, हा भरत नंतर जडभरत झाला, नंतर हरिण झाला, आणि नंतर जडभरत झाला, आणि 3 जन्मांच्या मध्येच हा मुक्त झाला. नारद महर्षींची कथा येते. नारद महर्षींचा जो पूर्वीचा जन्म आहे तो दासीपुत्र म्हणून झाला. एका ब्राह्मणाच्या घरी त्यांची आई दास्यत्व, एक मोलकरीण म्हणून कामाला होती, आणि त्यावेळेस नारद महर्षी तिचा लहान मुलगा म्हणून वावरायचे. एकदा चातुर्मास होता. चातुर्मासामध्ये काही संत सज्जन आले, आणि त्यावेळेस नारद महर्षींच्या पूर्व आयुष्यामध्ये, पूर्व जन्मामध्ये त्यांची आई सेवा करायची, आणि जो सत्संग चालायचा त्याचे 4-2 शब्द या नारद महर्षींच्या कानावर पडले. आणि केवळ इतक्या छोट्या सुद्धा असणाऱ्या सत्संगाचा जो प्रभाव, पुराणकार सांगतात, ज्यावेळेस त्यांच्या आईचा मृत्यू झाला, नारद महर्षी
क्षणभर त्यांना अतीव दुःख झालं. पण क्षणभरातच वर्णन केलंय फार सुंदर. या सत्संगाचा उपयोग काय? नारद महर्षींचे ते 4 महिन्यात ऐकलेले सत्संगाचे सगळे संस्कार क्षणार्धात जागृत झाले आणि नारद महर्षींनी विचार केला, या मार्गात आई हा मोठा अडथळा असतो, आज तीही मेरी, फार चांगलं झालं. आणि नंतर उत्तर दिशेला नारद महर्षी गेले आणि मोठी तपश्चर्या केली. त्याच वेळेस भगवंतांनी शंख चक्र गदा पद्मधारी अशा सुंदर आणि सगुण रूपाचं नारदांना दर्शन दिलं. हा परिणाम केवळ त्या 4 महिन्यामध्ये जो सत्संग झाला त्या सत्संगाचा परिणाम. भागवतामध्ये अजामिळाचं आख्यान तुम्हाला माहित आहे, आख्यान सांगत नाही. पण मरायच्या वेळेस ज्या वेळेस नारायण असं त्याने हाक मारली आपल्या शेवटच्या पुत्राला, विषयासक्त जीवन 80 वर्ष हा अजामिळ जगला. पण का कुणाला माहित, सगळ्या शेवटी त्याने आपल्या मुलाला हाक मारली आणि ती ऐकून विष्णुदूत आले आणि याच्या पापांच्या मुळे याला घ्यायला कोण? त्याच्या आधीच यमदूत पोहोचलेले होते. त्यावेळेस यमदूत आणि विष्णुदूत यांच्यामध्ये झालेला जो संवाद हा सुद्धा महान सत्संग आहे. सत्संगाचा कुठला नियम नसतो, सत्संगाची वेळही ठरलेली नसते. रात्री 8 ते 9 फक्त सत्संग करायचा आणि बाकी वेळेस काहीही गप्पा मारायच्या, अशी वेळ, काळ, स्थळ किंवा ठरवून प्लॅनिंग करून क्लास घेतले जातात, प्लॅनिंग करून कॅम्प घेतले जातात, शिबिरं घेतली जातात, काही वर्कशॉप घेतले जातात. अध्यात्माचे सुद्धा ताईंनी सांगितलं पैसे देऊन व्यवस्थित नियोजन करून सगळं काही केलं जातं. पण सत्संग हा कधीही नियोजन करून नव्हे. सत्संग याचा अर्थ ज्या क्षणी माझ्या कानांवर सत्पुरुषांचे सत्शब्द पडतात या अवस्थेमध्ये अर्धा मेलेला अजामिळ, अर्धा जिवंत अशा भयंकर प्रेत योनीमध्ये जायची वेळ आहे. आणि त्यावेळेस यानं तो सत्संग ऐकला आणि त्या अजामिळाचा उद्धार झालाय. हा सत्संगाचाच प्रभाव. किती उदाहरण सांगावी. प्राचीन काळी एक वरतंतू नावाचे गोष्ट सांगते. एक ऋषी होते आणि त्यांचा कंस नावाचा एक शिष्य होता. नेहमीप्रमाणे 12-12 वर्षपूर्वी गुरुकुलामध्ये जात असत आणि शिक्षण घेत असत. 12-12 वर्ष हे गुरु हे शास्त्र शिकवत असत आणि त्यानंतरच ब्रह्मचर्य दशा संपवून तो विद्यार्थी आपल्या गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करीत असे. पण जाताना एक विधी असतो, जाताना गुरूंना प्रणाम करावा आणि गुरुदक्षिणा द्यावी. कारण शिष्याला वाटतं गुरुदक्षिणा दिली की आपलं काम, एक नारळ आणि एक पाकिट दिलं की आपला काही संबंध नाही. परंतु या कथेमध्ये इतकं सुंदर वर्णन केलंय. प्राचीन काळची ऋषी काळामधील ही कथा आहे. या कंस शिष्याचं शिक्षण पूर्ण झालं. शिकायला आल्यानंतर गुरूंनी पाहिलं, परीक्षा, पूर्वीच्या काळी परीक्षा घेत असत. परीक्षा घेतली, त्याला ठेवून घेतलं मोठ्या प्रेमानं. काही वेळेस प्रेमानं, म्हणजे ताई म्हणल्या फक्त प्रेमच असं काही नसतं, काही वेळेला खूप कडक पण व्हावं लागतं. अशा सगळ्या पद्धतीनं या गुरूंनी याला शिकवलं आणि शेवटचा दिवस आला. याला विचारलं कंस शिष्यानं की हे गुरु, आज माझा जायचा दिवस आलाय, आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? यावेळेस काही असं पाकिट पिकीट देत नसायचे, पैशांचा व्यवहारच नव्हता होत. सगळं कार्य उभं राहिलं ते केवळ प्रेम, श्रद्धा आणि विश्वास यानं ही महाकार्य उभी राहिली होती. पूर्वीच्या काळचे आश्रम, आता आश्रमात 4-5 कसे तरी लोक राहतात. पूर्वीच्या काळी हजारो विद्यार्थी असत आणि जी गुरुपत्नी असे ती या सगळ्यांना मोठ्या सशक्तपणानं सांभाळत असे. कल्पना करा प्राचीन गुरुकुल काय असते.
शिष्यानं विचारलं काय दक्षिणा देऊ. गुरुंनी पाहिलं आणि गुरुंनी सांगितलं की अरे शिकत असताना तू इतकी या आश्रमामध्ये इतकी सेवा केलेली आहेस, ती सेवा म्हणजेच माझी गुरुदक्षिणा आहे, तू मला काही देऊ नकोस. पण हा शिष्य हट्टालाच पेटतो. कारण मी हट्ट काय असतो सांगितलं. नाही नाही, मी गुरुदक्षिणा देणारच, काहीतरी मला द्यायचंच आहे, कृपा करून आपण सांगावं. गुरु त्याला समजावून देतात आणि काही देऊ नकोस, मी संतुष्ट आहे. पण तरी सुद्धा शिष्याला सुद्धा काही वेळेस अभिमान असतो, काहीतरी दिलंच पाहिजे. आणि म्हणून शेवटी गुरु हे थोडेसे रागावतातच आणि सांगतात, या 12 वर्षात मी तुला 14 विद्या शिकवलेल्या आहेत, जा आणि मला 14 सहस्र काय सोन्याची नाणी आणून दे. आत्ताचा आपण असलो असतो तर आवडलो असतो, पण तो काळ होता रघुवंशाचा काळ. ही कथा कालिदासांनी रघुवंश या काव्यामध्ये सांगितलेली आहे. आणि या कंस शिष्याला ज्यावेळेस समजतं काही नाही 14,000 सुवर्ण नाणी आणून द्यायची आहे असं समजल्याबरोबर हा शिष्य म्हणतो जातो आणि मी घेऊन येतो. आणि तिथून आश्रमातून बाहेर पडतो आणि अयोध्येच्या दिशेनं हा जायला लागतो. त्यावेळेस अयोध्येचा राजा असतो राजा रघु, चक्रवर्ती असणारा हा सम्राट आहे. पूर्वीचे राजे असे थोड्या क्षेत्रापुरते राजे नसायचे, सगळ्या पृथ्वीचं राज्य त्यांच्या हातामध्ये असायचं, अमाप संपत्ती ऐश्वर्य असायचं. आणि पूर्वीचे राजे हे ब्राह्मणांना, श्रेष्ठ ज्ञानी पुरुषांना भरपूर मान आणि धन देत असत. त्यांच्या मुखामधून जो शब्द येईल तो निश्चितपणाने ती आज्ञा पूर्ण करीत असत. आणि म्हणून अयोध्येला त्यावेळेस रघुराजा रामांच्याही पूर्वीचं हे वर्णन आहे. कंस हा ऋषी, हा शिष्य रघुराजाकडे येतो, अयोध्येमध्ये येतो. आल्याबरोबर या रघुवंशाच्या परंपरेप्रमाणे हा रघुराजा साष्टांग प्रणिपात करतो. आपल्याकडं मोठा सुस्नात विद्वान असणारा, सगळं शास्त्र शिकलेला, पूर्वीच्या काळी चेहऱ्यावरून समजत असत की हा ज्ञानी आहे. याला साष्टांग प्रणिपात रघुराजा करतो. आणि केल्यानंतर त्याचा आदर सत्कार सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्यानंतर हा कंस शिष्य जसा आलेला असतो तसा जायला निघतो. त्यावेळेस रघुराजा विचारतो की हे भगवान, हे ब्रह्मन, आपण माझ्याकडे आलात पण माझ्याकडे काही आपण मागितलं नाही, काही आज्ञा केली नाही, कृपा करून आपण असेच का काहीतरी उद्देशानं. तसे ब्राह्मण आणि गुरु राजांच्याकडे काम असल्याशिवाय निश्चितच जात नाही. आणि म्हणून या रघुराजाने विचारलं आपली काय आज्ञा आहे. आमच्या रघुवंशाची रीती आहे प्राण जाये मगर वचन ना जाये. त्यावेळेस हा कंस शिष्य मोठ्या प्रामाणिकपणाने सांगतो की हे राजन, मी खरं मागण्यासाठीच तुझ्याकडे आलो होतो. असं असं माझ्या गुरूंना 14,000 सोन्याची नाणी गुरुदक्षिणा म्हणून मला द्यायची आहे. पण तू ज्यावेळेस आदर सत्कार माझा केलास, मला साष्टांग प्रणिपात केलास, त्यावेळेस मी पाहिलं की माझ्या स्वागतासाठी सुद्धा तू मातीची भांडी आणलेली आहे. ज्या रघुवंशामध्ये सेवक वर्ग सुद्धा सोन्याच्या ताटात जेवत असे, त्या रघुवंशाची आज ही स्थिती यावी. आणि याचं कारणही मी जाणलाय, विचार केला. नुकताच तू विश्वजित नावाचा यज्ञ केला आहेस आणि त्याच्यामध्ये राजांना इतकं विपुल दान केलेलं आहेस, त्याच्यामुळे आता तुझ्याकडं काहीच संपत्ती राहिलेली नाही. केवढं दान करावं, किती दान करावं. रघुराजाला समजलं की आपली परिस्थिती यांना समजलेली आहे. आणि म्हणून हा शिष्य म्हणतो की मला तुला मानसिक सुद्धा त्रास द्यायचा नाहीये, मी जसा आलो तसा निघून जातो. त्यावेळेस हा रघुवंशीय चक्रवर्ती सम्राट राजा सांगतो की हे ब्रह्मन, मला फक्त आपण 3 दिवस द्यावे. 3 दिवस माझ्या अग्निशाळेमध्ये, माझ्या यज्ञशाळेमध्ये आपण निवास करावा. आणि मी पाहतो त्यावेळेस कंस शिष्य म्हणतो हरकत नाही, मी 3 दिवस थांबतो.
त्यावेळेस 3 दिवस थांबण्यासाठी हा यज्ञशाळेमध्ये हा वत्स शिष्य निघून जातो. त्या दिवशी रघुराजा त्याला असं सांगितल्यानंतर आपल्या अंतर्गृहामध्ये निघून जात नाही, आपल्या घरामध्ये मानामध्ये निघून जात नाही, तो तिथून तसाच शस्त्रशाळेमध्ये जातो. विचार करतो, सगळ्या मंत्र्यांना बोलावतो. सगळे मंत्री अनेक प्रकाराने सल्ले देतात, पण जो राजा असतो तो इतका विचारी आहे. तो सांगतो, मी नुकतंच दान दिलेलं आहे, तेव्हा त्याच राजांना, मांडलिक राजांना मी पुन्हा कर आणि पैसे मागणार नाही. आता शेवटचा माझ्याजवळ एक उपाय आहे. पूर्वीचे राजे, पूर्वीचे ज्ञानी पुरुष, महापुरुष नुसते यानं बुद्धीनं समर्थ नसायचे, अंगामध्ये सुद्धा शक्ती असायची. त्यानं विचार केला, आता भरपूर धन आणि ऐश्वर्य मिळवायचं असेल तर मला कुबेराशी युद्ध करायला लागेल. आणि तो शस्त्र शाळेचा जो मुख्य असतो, त्या मुख्य माणसाला, सेनापतीला आणि सगळ्या सैन्याला आदेश देतो की उद्या दिवस उजाडताच सगळ्या सूचना दिल्या जातात आणि आपण कुबेरावर स्वारी करून जायचं आहे, त्याच्याशी युद्ध करायचं आहे. अशा सगळ्या सूचना, सगळं नियोजन करून हा रघुराजा विश्रांतीसाठी जातो. सकाळी तयार होतो, आपल्या गुरुजनांना नमस्कार करतो, नतमस्तक होतो, आशीर्वाद घेतो आणि ज्यावेळेस शस्त्रशाळेमध्ये जातो त्याच्या जायच्या आधीच शस्त्रशाळेचा जो मुख्य आहे तो या रघुराजाकडे धावत धावत येत असतो आणि तो सांगतो की काय आश्चर्य झालं मला माहित नाही, पण आपल्या या शस्त्र शाळेमध्ये हजारो नव्हे, लाखो नव्हे, कोट्यावधी सुवर्ण नाण्यांचा वर्षाव होतो आहे. आश्चर्य वाटतंय, काय झालं? हा काही चमत्कार नव्हता. रघुराजा स्वतः जातो आणि त्यावेळेस पाहतो तिथं साक्षात कुबेर हा वर्षाव करत असतो. कुबेर सांगतो, अरे तुझ्या अंतःकरणातली इच्छा इतकी उदात्त आहे, इतकी चांगली आहे का ब्राह्मणाला तुला धन द्यायचंय आणि त्या ब्राह्मणाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. हे कार्यच इतकं मोठं आहे आणि म्हणून माझ्याशी युद्ध करू नकोस, पाहिजे तेवढी ही सगळी संपत्ती घे. त्यावेळेस रघुराजा त्या यज्ञशाळेमधून कौत्स शिष्याला बोलावतो आणि सांगतो, त्या दिवशी आमच्या या भारतवर्षानं नवे संपूर्ण विश्वानं 2 महान असणारे त्यागी पुरुष पाहिले. त्याग काय असावा, दान काय असावं आणि गुरूंच्याकडून काय शिकावं, केवळ ऐकून नव्हे, आमचं जीवन त्याच्या जीवनात हे कसं उतरवावं. रघुराजा पक्ष शिष्याला बोलावतो आणि सांगतो, ही जी वर्षा होती आहे ती माझ्यामुळे होत नाहीये. तुझ्यासारखा श्रेष्ठ पुरुष इथं श्रेष्ठ आणि उदात्त इच्छा घेऊन आला म्हणून हे ऐश्वर्य मला मिळालेलं आहे. हे सगळ्या मोहरा उचल आणि तुझ्या गुरूंच्याकडे निघून जावस. त्यावेळेस कंस शिष्य सांगतो, यातल्या फक्त 14,000 मुद्रा मी घेईन, तेवढ्याच मला गुरूंना द्यायच्या आहेत, त्याच्यावर एकही मी देणार नाही. तो शिष्य 14,000 उचलतो आणि गुरूंना नेऊन देतो गुरुदक्षिणा म्हणून. आणि त्यानंतर हा रघुराजा कुबेराची वर्षा होतेच आहे. एवढं सगळं ऐश्वर्य सगळ्या ब्राह्मणांना आणि सत्पात्री दान देऊन टाकतो. कल्पना करा, आमच्या या भूमीमध्ये अशी माणसं निर्माण झाली, असे महान ऋषी निर्माण झाले, असे श्रेष्ठ गुरु आणि महान शिष्य निर्माण झाले, ज्यांनी केवळ 12 वर्ष आणि 12 तास आणि 1-2 दिवसाचा वर्कशॉप घेऊन नुसतं शाब्दिक ज्ञान दिलं नाही, ज्यांनी माणसांची आयुष्य जीवनात घडवले. सत्संग आमच्या आयुष्यामध्ये काय करू शकतो? अनेक कथा आहेत, अनेक आख्यान आहेत. प्रल्हादाचं आख्यान सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हादानं साक्षात निर्गुण निर्विशेष परब्रह्माला अशा जडखांबामधून प्रकट केलं. याचं सामर्थ्य असेल तर सत्संगामध्ये आहे. हिरण्यकश्यपू विचारतो प्रल्हादा, अरे तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आलं कुठून? हे सगळे एवढे उदात्त विचार आले कुठून? त्यावेळेस प्रल्हादानं उत्तर दिलंय, माझ्या आईला
प्रल्हादाच्या आईचं नाव कयाधू, तिला एकदा इंद्रानं बंदी बनवलेलं होतं. आणि त्यावेळेस मी तिच्या गर्भामध्ये होतो आणि इंद्राच्या कैदेमध्ये असताना देवांची कैदशाळा, त्यावेळेस सुद्धा तिथं जो काही सत्संग व्हायचा त्याचे संस्कार माझ्यावर झाले. त्या संस्कारांचा प्रभाव एवढा की या जडखांबावरून सुद्धा भगवंताला ते प्रकट करू शकतात. आपण सत्संगाचा महिमा पाहतोय. या ठिकाणी सांगतात भागवतात तर आहेच, बाकीच्या 17 पुराणांच्या मध्ये सुद्धा आहे. यमराज आणि सावित्री यांची कथा देवी भागवतामध्ये येते. सगळ्यांना कथा माहित आहे. स्वतःचा पती त्याचा मृतदेह समोर आहे आणि त्यावेळेस ती त्याच्या मागे जायला निघाली. यमराज सांगतात तुला येता येणार नाही. आणि त्यावेळेस सुद्धा आमच्या भारतीय स्त्रियांमध्ये, या माणसामध्ये, या भक्तामध्ये, या उपासकामध्ये इतकं श्रेष्ठ सामर्थ्य आहे की मृत्यूची साक्षात जी देवता तिच्याशी सुद्धा सत्संग करण्याचं सामर्थ्य आमचं हे रक्त ठेवते. सावित्रीनं यमराजाला सुद्धा प्रश्न विचारले आणि त्यावेळेस यमराजा बरोबर जो संवाद केला त्याला पुराणकारांनी सत्संग असं नाव दिलंय. आणि काय त्या सत्संगाचा महिमा तिनं सगळ्यांना कथा माहित आहे. आपल्या पतीला तर बोलावलंच, सगळं ऐश्वर्यही मागितलं आणि नंतर हजारो वर्ष या भारत भूमीमध्ये आपल्या पतीसह, आपल्या सासऱ्यासह, 100 मुलांच्या सह, सगळ्या ऐश्वर्यासह तिनं सुंदर जीवन व्यतीत केलेले आहे. भागवतकार सांगतात हा सगळा भगवान व्यास पुन्हा 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 या सत्संगाचा महिमा गातात आणि अनेक पद्धतीने सिद्ध करतात. आयुष्यात थोडा जरी सत्संग मिळाला ना, बाकी काही तुम्ही शिकू नका, बाकी काही पाठांतर होईल न होईल, म्हणून गुरु सुद्धा या सत्संगाकडेच माणसाला प्रवृत्त करतात. याचं ज्वलंत उदाहरण जर पाहिलं, भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये प्रसंग येतो. उद्धव भगवंताच्या अतिशय जवळ आणि अतिशय प्रिय होता, पण त्याला सुद्धा काही गोष्टी शिकवायच्या होत्या, पण फार जवळ व्यक्ती आली की काही गोष्टी सांगता येत नाही. आपण म्हणतो सुद्धा कान तुम्ही टोचले पाहिजे, सोनारास टोचले पाहिजे. आता या उद्धवाला या प्रेमाचं महत्व कसं सांगायचं? प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय हे एखाद्या वृक्ष माणसाला नाही समजणार. प्रेम म्हणजे काय एखाद्या तरगट माणसाला नाही समजणार. आणि म्हणून उद्धवाला हे प्रेम हा भाव शिकवायचा होता आणि म्हणून भगवंतांनी योजना केली. बरं मोठे शब्दही वापरलेले, जाड शिक. भगवंतांनी फक्त सांगितलं जा आणि गोपींना भेट आणि त्यांना माझा निरोप दे. याला वाटतं निरोप द्यायला आणि काहीतरी त्यांना शिकवायला म्हणून पाठवलंय. बाकी कथा प्रसंग तुम्हाला माहित आहे, ते सांगत नाही. नाही तर भागवत सांगावं लागेल 7 दिवस 21 तास. आणि उद्धव ज्या वेळेस गेला आणि शुक ब्रह्म फार सुंदर वर्णन करतात, उद्धव या गोपींच्या सानिध्यामध्ये गेल्या ज्यांना प्रेमाची फक्त भाषा कळत होती. उद्धवानं त्यांना दुसऱ्या भाषा शिकवायचा प्रयत्न केला. अरे हे असं असतं हा, त्यांनी लोक दुसऱ्यांना खूप नियम सांगायला जातात, हे असं आहे तसं आहे. गोपींना काही माहित नव्हतं. गोपींना फक्त केवळ आणि केवळ प्रेम माहित होतं. आणि ज्यावेळेस उद्धवानं पाहिलं तिथल्या व्रजामधल्या भूमीमध्ये गल्ली गल्लीमध्ये हा फिरला आणि त्यानं डोळ्यांनी पाहिलं या गोपींचा काय भाव आहे. भगवान व्यासांनी शब्द वापरला या गोपींसाठी. या जगात भक्तीच्या आचार्य आणि भक्तीचे गुरु जर कोण असतील तर ते केवळ गोपी आहे. गोप्यस्तु श्रुतयः ज्ञेया. उद्धवाला एक दिवसाचा काहीतरी या गोपींचा संग घडला, सत्संग घडला आणि त्याला समजलं की प्रेमाच्या उत्कट असणाऱ्या त्या केवळ भावानं सुद्धा या परमात्म्याची प्राप्ती होते. आणि तो धावत धावत भगवंताच्या कडे आला. सांगितलं भगवंता
वंदे नंदवत ब्रजस्त्रीना. मी तर या गोपींच्या चरणांच्या खाली लागलेली जी चरणांची धूळ आहे त्या धुळीला सुद्धा नमस्कार करतो. मला वाटत होतं या अडाणी केवळ स्त्री आहेत, यांना कसं वागावं, काय बोलावं, काय ज्ञान आहे हे समजत नाही. पण तिथं गेल्यावर समजलं या गोपी केवळ त्या भावान स्थितपर्यंत पोहोचलेल्या आहेत. याला म्हणतात सत्संग. परीक्षिताला सुद्धा हा सत्संग मरताना लाभला. मरायच्या आधी केवळ 7 दिवस लागला. कथा माहित आहे. 7 दिवस यानं शुक ब्रह्मांच्या मुखामधून जे भागवत ऐकलं तो महासत्संग होता आणि त्या सत्संगाचं फळ तो स्वतः सांगतोय. शेवटच्या दिवशी शुक ब्रह्म विचारतात की अरे जेवढं सांगायचं तेवढं तुला सांगितलं, आता मी जाऊ का? त्या ठिकाणी संवाद आहे. परीक्षिताने सांगितलं जावं आपण. परीक्षिताच्या ठिकाणी कारण शुक ब्रह्माने सांगितलं मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत तक्षक काही इथं प्रवेश करूच शकणार नाही. जिथं संत महात्मे आहे तिथं संकट येऊ शकत नाही. आपण परीक्षिताच्या ठिकाणी असलो असतो तर म्हटलो असतो अरे काय करा, आता 7 दिवस थांबलाच आहात, तुमच्याकडून मी ऐकलंही आहे आता तक्षक एवढं संकट येणार आहे, अजून थोड्या वेळ आजच्या दिवस थांबा. कारण शाप काय मिळालाय, 7व्या दिवशी एकदा आजचा दिवस गेला की मी संकटातून सुटेल. पण आमचा परीक्षित सत्संगाचा प्रभाव पहा. परीक्षित सांगतोय भगवान आपण आपलं काम केलेलं आहे, आपल्याच कृपा प्रसादाने आज माझ्या मनाची इतकी तयारी झालेली आहे. नाहम विभेमी मृत्यूभ्यः. आज मी माझ्या मृत्यूला सुद्धा घाबरत नाही. तक्षकाने केव्हाही यावं आणि निघून जावं. शुक ब्रह्म हे महागुरु होते, गुरूंचे गुरु होते. शुक ब्रह्म असं वरवरचं प्रेम नव्हतं. शुक ब्रह्म सांगितलं आणि निघून गेले. नंतर तक्षकाला दंश केला, सगळं झालं. पण शुक ब्रह्मांनी भगवान व्यासांनी वर्णन केलंय त्याच्या आधीच हा आमचा परीक्षित ब्रह्मनिर्वाण त्या पदाला तो प्राप्त झालेला होता. हे केवळ सत्संगाचं फळ आणि महिमा आहे. अर्जुनाला सुद्धा सत्संग लाभला. महाभारत आणि गीतेची पार्श्वभूमी पहा. म्हणून मी आता सांगितलं सत्संगाला वेळ काळ नसतो. रात्री 12 वाजता उठून सुद्धा सत्संग करावा. भर युद्धभूमीमध्ये सुद्धा आता शंख फुकला गेलाय. अशा वेळेस सुद्धा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण या श्रेष्ठ असणाऱ्या गुरु शिष्यांनी एक महान सत्संग केला आणि त्यामधूनच श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथाचा जन्म झाला. काय सत्संग केला असेल. अर्जुन रडतोय आणि त्यावेळेस गुरुंमध्ये अशी ताकद पाहिजे, असं सामर्थ्य पाहिजे. एखादा रडतोय पण त्या प्रसंगालाही किती प्रसन्न बनवावं, किती ज्ञानपूर्ण बनवावं, किती कृतकृत्य बनवावं आणि त्याची परिसमाप्ती नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादान्वयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं. हा सत्संगाचा प्रभाव. परीक्षिताला 7 दिवस सत्संग दिला. इथं अर्जुनाकडेही वेळ नव्हता आणि भगवंताकडेही वेळ नव्हता. भगवंताला काही आत्मज्ञानाचा शिबिर किंवा क्लास घ्यायचा नव्हता. भगवंताला पुढे 18 दिवस महाभारतीय युद्ध खेळवायचं होतं. सगळ्या दुष्ट आणि दुर्जनांना ठार मारायचं होतं. कारण भगवंताची प्रतिज्ञा होती परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. भगवान हे जाणत होते. कुणीतरी प्रश्न विचारतो काय हो भगवंताला त्या कुरुक्षेत्रावर गीता सांगायला किती वेळ लागला. काय आवश्यक आहे का हा प्रश्न आणि उत्तर त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. पण तुम्ही कल्पना करू शकता आपल्याला गीता जयंतीच्या दिवशी म्हणायचं जीवावर येतं. भगवंतांनी तो श्लोक किती तळमळीने आमच्यासाठी सांगून ठेवलाय, अर्जुनाला निमित्त बनवलं आणि आज सगळ्या जगाला दीपस्तंभाप्रमाणे ज्ञान आणि मार्गदर्शन करेल अशा अद्भुत ग्रंथाची निर्मिती
केवळ एका सत्संगामधून झाली. म्हणून भगवान व्यासांनी संकलन करताना शब्द वापरले श्री कृष्णार्जुन संवाद. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. असाच सत्संग उद्धव आणि भगवंताचा झाला. महाभागवतामध्ये भगवान निजधामाला जाण्यापूर्वी झालेला शेवटचा सत्संग आहे. तो प्रसंग, या सत्संगात बघा प्रसंग सगळे वेगळे वेगळे आहे, पण भगवंतांनी केलाय काय? सत्संगच केलाय. माणसं बदललीये, प्रसंग बदललाय, परिस्थिती बदललीये, पण भगवंतांनी त्यांचं काम सोडलं नाही. त्यांनी सत्संगच केला. उद्धव रडायला लागला आणि म्हणाला, भगवंता तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही. भगवंताने सगळं ऐकलं, बाळा वगैरे सगळं केलं. डोक्यावरून हात फिरवला मोठ्या प्रेमानं आणि त्या उद्धवाला इतका दिव्य उपदेश दिला. उद्धव गीता म्हणून भागवतामध्ये प्रसिद्ध आहे. इतक्या प्रेमानं ज्ञान दिलं आणि सगळ्यात शेवटी तोच उद्धव भगवंताला सांगतोय, भगवंता आजपर्यंत मी तुझ्या जवळ होतो, तुला पाहत होतो, तुझा अर्जुन सुद्धा म्हणतो. अजानता महिमानंतवेद मया प्रमादात् प्रणयेन वापि विहार शय्यासन भोजनेषु. अर्जुन सांगतोय, भगवंता तू काय आहेस मला माहित नव्हतं, मी फक्त नातं पाहिलं. सुरुवातीला सांगितलं नातं म्हणजे फार वाईट असतं. जगात नाती हे प्रकरण फार वाईट. नातेवाईक हे इतके भयंकर असतात. आणि म्हणून अर्जुनाला सांगितलंय, जोपर्यंत नातं पाहिलं तोपर्यंत माझ्या हातून अनेक प्रमाण घडले, पण ज्या वेळेस मी गुरु म्हणून पाहिलं त्यावेळेस सत्संग घडला आणि मला दिव्य दृष्टी मिळाली. उद्धवाचं सुद्धा तेच झालं. शेवटच्या दिवशी उद्धव म्हणतोय, भगवंता विद्रावितो मे मोह महान अंधकार. माझा मोहरूपी जो अंधकार आहे तो सगळा एखाद्या बर्फाप्रमाणे वितळून गेला आणि आज तुझ्याच प्रसादानं मी या अवस्थेपर्यंत आहे. मला माझ्या आतच माझं आनंद स्वरूप गवसलेला आहे. हा सगळा सत्संगाचा प्रभाव. किती उदाहरण द्यावे. शेवटचं उदाहरण सांगितल्याशिवाय सत्संगाचा महिमा पूर्णच होत नाही. आम्हा सगळ्या भारतवर्षीयांना प्रभू श्रीरामांची कथा माहिती आहे. रामकथा या जगामध्ये सांगून तिचा महिमा सांगतात, जी केवळ ऐकली तरी सुद्धा आमचं बिघडलेलं जीवन घडू शकतं. इतका या कथेच्या केवळ श्रवणाचा महिमा आहे. अशी ही रामकथा अद्भुत असणारी, ज्यांनी जगाला बहाल केली ते आमचे वाल्मिकी ऋषी. रामायण माहित आहे, रामकथा माहित आहे. आम्ही त्या रामकथेमध्ये तल्लीन होतो. प्रभू श्रीरामांचं चरित्र ऐकून आमचा उद्धार होतो. पण ज्यांनी ही कथा लिहिली ते वाल्मिकी ऋषी असे का झाले? पूर्वी तेच ब्राह्मणाच्या कुळात जन्म झाला, पण संगत बिघडली. आयुष्यात संगतीला फार महत्व आहे. म्हणून आपण सुरुवात केली सत्संगाचा महिमा. संगत बिघडली की सगळं आयुष्य बिघडायला लागतं. आपण ठरवायचं कुणाच्या संगतीमध्ये राहायचं. हा वाल्या होता ब्राह्मण कुळातला, पण वाईट शूद्र लोकांच्या संगतीमध्ये, जे हिंसात्मक प्रवृत्तीचे होते अशा लोकांच्या सानिध्यामध्ये आला आणि व्यवस्थितपणानं हत्या करायला लागला, हिंसा करायला लागला. उदरभरणासाठी त्यानं दुसऱ्यांचे जीव घ्यायला सुरुवात केली. गोष्ट तुम्हाला माहित आहे. याच्या आयुष्यात बाकी सगळे यायचे, सगळ्यांची हत्या करायचा, धन लुटायचा, आपल्या कुटुंबाचं पोषण करायचा वगैरे वगैरे. पण अनेक जन्मजन्मांच्या पुण्याईनं याच्या आयुष्यात एकदा सप्तर्षी आले आणि जाताना त्यांची भेट झाली आणि त्यांनी समजावून दिला, रे काय करतोयस? एकच प्रश्न विचारला, हे सगळं तुला जे पाप मिळतं या पापाच्या वाट्यामध्ये ते तुझे घरचे भाग घेतील का? याला खात्री होती ते काही पापाचे वाटेकरी होणार नाही. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं, अरे हे वाईट कर्म आहे आणि घोर पाप प्राप्त होतं. या जन्मानंतर या पापामुळे तुला घोर नरक आणि भयंकर यातना मिळतील. कृपा करून हे पाप कर्म
काय करावं मी? त्या ऋषींनी संतांनी सांगितलं, काही करू नकोस, रामनामाचा जप कर. रामनाम हे उच्चारायला सुद्धा खूप सोपं आहे, खूप गोड आहे, त्याची गोडी खूप अवीट आहे. माझ्या कोणीनं प्रयत्न केला उच्चारायचा, पण त्याला राम असं सुद्धा उच्चारता येईल. ज्या वाणीला शिव्या उच्चारायची सवय असते, ज्या वाणीला परनिंदा करायची सवय असते, त्या वाणीमधून नाही येत भगवंताचं नाम, सहजासहजी नाही येत. आणि तीच अवस्था या वाल्या पोळीची झाली. आता काय करावं, उपाय काय करावा, हे सप्तर्षी तर निघाले होते. पण या संतांकडे ना खूप छान युक्ती असतात. ते असं उपनिषदाच्या क्लास शिकवताना ते युक्ती नाही सांगत, सत्संगामध्ये सांगतात. मग या सप्तर्षींनी सांगितलं, काही करू नकोस, तुला राम नाही ना म्हणता येत, पण तू रोज सगळ्यांना मारतोयस, तू रामनामाचा उलटा जप कर, मरा असं म्हण, मरे ती जप सर्वदा. याला वाटतं हे चांगली आयडिया आहे. मरा मरा असं म्हणणं फार सोपं आहे. आणि त्याचा मरा मरा असा जप केला, प्रसिद्ध अभंग तुम्हालाही माहित आहे, उलट्या नामे तरला वाल्या, की उलट्या नामानं त्यानं राम हे नाव उलट घेतलं तरी सुद्धा तो पार झाला. रामायणकारांनी, रामकथाकारांनी या कथेची, या आख्यानाची सुंदर मीमांसा केली आहे. आणि सत्संगाचा एवढा महिमा गायलाय. एखादा हिंसक असणारा मनुष्य, अतिशय शूद्र असणारा, तमोगुणी असणारा माणूस सुद्धा 2 मिनिटाच्या सत्संगाच्या प्रभावाला जर एवढा बदलत असेल, आणि हे पुढे वाल्मिकी ऋषी झाले, गोष्ट माहितीये, ते तपश्चर्या करतात, जप करतात, त्यांच्या भोवती वारुळ निर्माण होतं. आमच्या भोवती एक मुंगी येऊ शकत नाही ध्यान करताना, एवढंही ध्यान लागत नाही. आणि हेच वाल्मिकी ऋषी झाले आणि यांनीच अद्भुत असा रामायण नावाचा महान ग्रंथ लिहिला. आणि म्हणूनच आचार्यांनी लिहून ठेवलाय, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. सत्संग असावा तर निसंग करणारा असावा, सगळे मोह नाहीसा करणारा असावा. आणि त्या सत्संगामध्ये हे निश्चल तत्व आणि जीवन मुक्तावस्था प्राप्त व्हावी. आणि म्हणूनच असा सत्संग आमच्या आयुष्यात आयुष्यभर शेवटपर्यंत परमपूज्य स्वामीजींच्या रूपानं महापुरुषाचा सत्संग आपल्याला मिळालेला आहे. याचं फळ आपल्याला मिळावं, भगवंतानं ते फळ आपल्याला द्यावं अशी मी आजच्या दिवशी प्रार्थना करते. आणि परमपूज्य स्वामीजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून याच ठिकाणी थांबतो. ओम.